गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हा आपण पाहतोय की पुणे मुंबई रस्ता हा पुण्याकडून येतो आहे आणि जी महत्त्वाची कामं चाललेली आहेत बऱ्याच दिवसानंतर मी खरं तर इथे येतो आहे, पण हीसुद्धा अजून बराच वेळ लागणार आहे. हा सरळ रस्ता मुंबईकडे गेलेलो आहे आणि मी साधारण आता खडकीपाशी उभा आहे. म्हणजे वाकडेवाडी सोडून गेल्यानंतर खडकीत अजून प्रवेश केलेला नाही आहे, पण खडकीपाशी उभा आहे. असं आपण पुण्याकडनं येतो आहे. हा जर पुण्याकडनं वाकडेवाडी सोडल्यानंतर आलेला पुढे हा मुंबईकडे चाललेला आहे. रस्त्याच्या दोन्हीकडेला कामं चालले आहेत. मी जसं म्हणलं तर दोन्हीकडेला कामं चालले आहेत. पलीकडे तर कामं बरेच प्रगतीपथावर आहेत आणि इकडे तर अजून तसं काही नाही आहे. हे पहा, इकडे लँड ॲक्वायर केलेली आहे पण कामं चालू नाही दिसत. म्हणजे हे मध्येच काही चालले असतील ती. तर आपण असं सरळ पुढे खडकी स्टेशनकडे जाऊयात आणि पाहूयात. चला तर मग आणखी थोडं पुढं आलो आपण की खडकीकडे आपण खडकी मेट्रो स्टेशनकडे निघालेलं आहे. खडकी मेट्रो स्टेशन इथपासून 600 मीटर अंतरावर आहे आणि आपण असं म्हणजे पुण्याकडून आलो आहे आणि मुंबईकडे सुद्धा अशी बरीचशी कामं आहेत. आपण खडकीकडे निघताना ही आपली पुणे मेट्रो इथे क्रॉस होते. म्हणजे इकडून जी आली हे पाहिजे माझ्या मागून जी आलेली आहे ती शिवाजीनगरकडनं आलेली आहे आणि पुणे मुंबई रेल्वे मार्गाला इथे आपल्याला इकडे पुढे म्हणजे खडकीकडे जायचं आहे. मोस्टली आपण आज पाहणार आहोत खडकी रेल्वे स्टेशन, खडकी मेट्रो रेल्वे स्टेशन कसं होतं आहे आणि तिथून मागे ज्याच्या हे इकडे एक रेंजिल मेट्रो स्टेशन आहे ते सुद्धा पाहण्याचा प्रयत्न करूयात. तर सुरुवात पहिल्यांदा आपण खरं हे रेल्वे मेट्रो स्टेशनकडे जाऊयात. चला, असं आपण पुण्याकडून आलो आहे. ही पुणे मेट्रो जी पिंपरीकडे निघालेली आहे ही आपल्याला माहिती आहे की ही फुल्ली ऑपरेटेड आहे. एक्सेप्ट हे खडकी स्टेशन आणि त्याच्या मागे असणारं रेंजिल्स मेट्रो स्टेशन तेवढं सोडलं तर स्वारगेट ते पिंपरी चिंचवड आपण सलग जाऊ शकू. आत्ता लिटरली ऑपरेटेड आहे ती. तर आता हे समोर दिसतं आपल्याला खडकी मेट्रो स्टेशन, ते पाहूयात. चला तर हे आपण पाहतो आहे ते खडकी मेट्रो स्टेशन आणि ह्याच्या पुढचं मेट्रो स्टेशन आहे ते बोपोडी. ते 1300 मीटरवर आहे. ह्या बोर्डवरनं आपल्याला कळतं आहे. पहा आपण म्हणजे पुण्याकडून आलो आहे ते खडकी मेट्रो स्टेशन. ते थोडं आपण वरूनसुद्धा पाहण्याचा प्रयत्न करतो. हे आपण पाहत आहोत ते खडकी मेट्रो स्टेशन आणि हे कामं पहा. जे असं पुढे गेल्यानंतर पिंपरी चिंचवडकडे जातो आहे आणि आपण आता थोडं वरूनसुद्धा पाहण्याचा प्रयत्न करतो. असं आपण आलेलं आहे. याच्या शेजारीच खडकी सेंट्रल रेल्वेचं मेट्रो स्टेशन आहे. ते असं खरं तर बरंच वेगळाच काम जरी चालू असलेलं तरीसुद्धा अजून बराच अवकाश दिसतो आहे. हे आपण पाहतोय ते खडकी मेट्रो स्टेशन. हे खडकी मेट्रो स्टेशनचाच भाग आहे. कारण आत्ता मी जो उभा आहे तो सेंट्रल रेल्वेचा खडकी स्टेशनवर आणि त्याला कनेक्टच आहे. असं पहा, आत्ता हा जो प्रिमायसेस आहे तो खडकी मेट्रोचा आणि सेंट्रल रेल्वेचा सेम दिसतो. हा पुण्याकडनं आलेला हे समोरचं खडकी मेट्रो स्टेशन आणि हे जे आहे ते सेंट्रल रेल्वेचं खडकी रेल्वे स्टेशन. माझ्या मागे जे पुण्याकडे चाललेलं आहे
आणि इकडून मुंबईकडून आलेली. आता मी पुन्हा खडकी मेट्रो स्टेशनकडे आलेलो आहे आणि इकडून असं सरळ गेलं की पिंपरीकडे जातो आहे. तर आता याच्या पुढचं मला असं वाटतं आहे की ते रेंजल्स मेट्रो स्टेशनची काय स्थिती आहे ते पाहूयात. सुंदर पाहिलं आपल्याला तर एस्केलेटर तर बसवलेला दिसतो आहे, जिनेसुद्धा बऱ्यापैकी तयार आहेत आणि सरळ गेलं की पिंपरीकडे जातं. आपण पुढून एक स्लाईड पाहूया. हे जर पाहिलं आपण तर इकडे कनेक्ट झालेलं आहे आणि समोरच्या बाजूला बरंचसं काम व्हायचं आहे. तर आपण आतून पुढून एक पाहूयात स्लाईड. मी परत खाली आलो आहे एवढ्या की मागून जो आला आहे तो पुण्याकडून आणि सरळ पिंपरीकडे. खडकी मेट्रो स्टेशन जसं मी सारखं करतो आहे हे पाहिजे असं स्टेटस आहे आणि त्याच्या हे असं इकडे पिंपरीकडे गेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणलं तुम्हाला की आपण ते पाहूयात. इथे पूर्वी एक जैन थिएटर होतं, ते पूर्णपणे पाडलं गेलेलं आहे. थोडं पुढे जाऊन पाहूयात खडकी मेट्रो स्टेशन आणि ह्याच्या लगतच होतं जैन मेट्रो स्टेशन. इथे मी बरेच सिनेमे पाहिलेले आहेत आणि आपण आता इतर थोडं पुढे जाऊन सुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. आणि इकडे गेलेलं हे असं पिंपरीकडे आणि त्याच्या शेजारी म्हणजे माझ्या डाव्या बाजूला खडकी मेट्रो आपली ही वरून मेट्रो चाललेली पहा जी पिंपरीकडे निघालेली आहे. आता ह्या मेट्रोचं हे की स्वारगेटवरून आपण बसलो तर डायरेक्ट पिंपरीला सलग जाऊ शकतो. शिवाजीनगरला किंवा सिव्हिल कोर्टला कुठे उतरण्याची गरज नाही. हे आपण पुण्याकडनं आलेलो आहे. हे इकडे पिंपरीकडे गेलेली आहे. हे ते जैन थिएटर आता इतिहासकालीन झालेलं आहे. इथे मी जसं म्हटलं तुम्हाला बरंचसं सिनेमे इथे मी पाहिलेले आहेत. जैन सिनेमा थिएटर आता इतिहासकालीन झालेलं आहे. पुन्हा पहा. आणि हे इकडे आपली ही मेट्रो चाललेली की स्वारगेटकडे जाईल. तर आपण आता त्याच्या पुढचं स्टेशन जे पाहणार आहोत ते रेंजल्स मेट्रो स्टेशन. आणि आत्ता रस्त्याच्या अलीकडे उभा आहे म्हणजे समोर इकडनं सरळ गेलं की आपण पुण्याकडे जातो आहे आणि मागून आहे तो पिंपरी चिंचवडकडनं आलेला रस्ता. हा मुंबई पुण्या रोडवर उभा आहे मी म्हणजे खडकी स्टेशन. आता याच्या पुढे आपण आता रेंजल्स मेट्रो स्टेशनकडे जाऊया. चला तर मग तर आपण जे पाहतो आहे ते खडकी मेट्रो स्टेशन आहे पण आपण पूर्वेकडच्या दिशेने पाहतो आहे. आता पूर्वेकडच्या दिशेला अशी कामं चाललेली आहेत. समोरच्या बाजूला सेंट्रल रेल्वेचं खडकी रेल्वे स्टेशन आहे आणि हे पुण्यात खडकी मेट्रो स्टेशन. आणि हा असा रस्ता पुढे गेलेला आहे तो शिवाजीनगरकडे पुण्याकडे म्हणजे मागून आलेलं आपण ते पिंपरीकडे. तर मला खरं आज तर वास्तविक पाहता मी आज ठरवलं होतं की खडकी मेट्रो स्टेशन आणि रेंजल्स मेट्रो स्टेशन एका व्हिडिओमध्ये घ्यायचं आणि त्याच्याशिवाय गणेश खिंड रोडला जो पॅरलर रस्ता जातो आहे पण हा व्हिडिओ मोठा होत चालला आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ फक्त आपण खडकी मेट्रो स्टेशनपर्यंतच सीमित करूयात. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.